शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे 15 जून आणि मी बसलेलो आहे सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. आपण सोयाबीन लावलेली आहे, लागवड पद्धत केलेली आहे आपण, टोकन यंत्रानं सोयाबीन लावली. आपण एक व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल, टोकन यंत्राने आपण सोयाबीन लावत आहोत. तर ती सोयाबीन होती KDS 992 फुले दुर्वा, परभणी विद्यापीठाचं हे संशोधित वाण आहे फुले दुर्वा. त्याची आपण टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे. तर आपण 9 जूनला त्याची लागवड केलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपण पाहू शकता. त्याचा व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये पाहता. टोकन यंत्राने आपण लागवड केलेली आहे. तर आज 15 जून आहे. 15 जूनला आपण टोकन केलेल्या सोयाबीनची उगवण कशी झालेली आहे, तिथं जर्मिनेशन कसं झालं आहे हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी आज आपण या शेतामध्ये आलोत. तर या सोयाबीनचे लागवडीपासून टोकन केल्यापासून उगवणी कशी होते, काय होते, हे सगळं ह्या सोयाबीनचं पूर्ण डिटेल हार्वेस्टिंगपर्यंत तिचं ॲव्हरेज किती निघतं, याच्यासाठी आपण काय काय मेहनत करणार आहोत, खतं कशी घालायची, फवारणी कोणत्या करायच्या, हे सगळी मेहनत पूर्ण 3.5-4 महिन्याचा जो प्रोसेस आहे, हिचा वेळ 4 महिने जवळपास कालावधी आहे. 4 महिने पूर्ण आहे, 4 महिन्याला थोडेसे कमी दिवस लागतात. 4 महिन्यामध्ये पूर्ण हार्वेस्टिंग होती. तर बाकी इतर वाणापेक्षा या जातीला थोडे जास्त दिवस लागतात हार्वेस्टिंगला. KDSच्या बहुतेक 2-4 व्हरायटी आहेत, त्यांचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे. आणि विशेषतः ह्या व्हरायटी म्हणजे सिंचन उपलब्ध असेल, पाण्याची सोय असेल तरच समजा पेरणी किंवा लावणी करण्यासाठी याची शिफारस केली जाते. तर आपण 2 एकर प्लॉट केले, 2 प्लॉट आहेत 1-1 एकरचे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहताय आजचा 6वा दिवस आहे. 9 जूनला आपण पेरणी केली होती. आज 15 तारीख आहे, 15 जून. तर अशा प्रकारे तुम्ही समोर पाहताय याची उगवण झालेली आहे, सोयाबीन उगत आहे. याच्या दोन बियातलं अंतर 6 इंच आहे. काही ठिकाणी 2 झाडं उगवलीत, काही ठिकाणी 3 उगवलेत. आपण 3 वरती सेटिंग केली, 2 वरती 2-3 अशा बिया पडलेल्या आहेत 6 इंचावरती. हे सोयाबीन उगवायला सुरुवात झालेली आहे. आता नेमकंच उगवतं आहे सोयाबीन, तुम्ही बघू शकता. हे उगवत आहे सोयाबीन. काय उगवलं आहे, काय उगवणं चालू आहे. अजून 2 दिवसामध्ये सगळी आपल्या सोयाबीन व्यवस्थित उगवलेली दिसेल. हा तर आपला समोर पाहताय तुम्ही 1.25 एकरचा प्लॉट आहे. आपण प्लॉटमध्ये उभे आहेत. या ठिकाणी आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने सगळे दिसते ते बेड पाडलेले आहेत. 4 फुटाची सरी पाडलेली आहे. आणि एका बेडवरती समजा बेडच्या बगाला दोन्ही साईडनं 2 फुटाचं अंतर असं सरासरी आहे. 2 वळीतलं ही लागवड केलेली आहे आपण. याच्यामध्ये आपण आता सगळी सोयाबीन उगवून आल्याच्यानंतर 4-5 दिवसांनी एक स्प्रे घेणार आहोत. चक्रभुंगा आणि खोडाळी याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक औषध असते. त्याचा केमिकल कंपोजिशन आणि कंपनी कोणती आहे ते आपण फवारणी करताना तुम्हाला सांगू. तर आपल्या चॅनलसोबत तुम्ही जोडले राहा. असेच शेतीविषयक आणि विविध पिकाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण व्हिडिओ अपलोड करत असतो चॅनलवरती. तर चॅनलवर तुम्ही जोडले राहा. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आवडल्यास. तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये ह्या सगळ्याची विचारणा करू शकता. आम्हाला काही सल्ले द्यायचे असतील ते बी तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.